मंगू: पप्पा, तुम्ही आईत असे काय पाहिले होते की तुम्ही आईशी लग्न केले? पप्पा: बेटा, तुझ्या आईच्या गालावरचा तीळ. मंगू: वेडे आहात पप्पा, एवढ्या छोट्या तिळासाठी एवढी मोठी आफत गळ्यात बांधून घेतली. जेव्हा तुमची गर्लफ्रेंड ही प्रमाणाच्या बाहेर उद्धट भानकुदळ होऊ लागली असेल तर समजून घ्या की मानसिकदृष्ट्या तिने तुम्हाला नवरा मानले आहे. मुलेही रामायण सिरियल पाहत होती. तारका राक्षसीला पाहून म्हणाले, ही कोण आहे? पप्पा म्हणाले, मावशी. आणि आई म्हणाली, आत्या आहे. मग काय, रामायण संपले आणि घरी महाभारत सुरू झाले. आजकाल कोणाचाही सन्मान करण्यासाठी पाया पडणे आवश्यक नाही. त्यांना पाहून मोबाईल बाजूला ठेवून देणे हा देखील खूप मोठा सन्मान आहे. या जगात लोक असे आहेत की जे एकमेकांकडे खूप तन्मयतेने पाहतात. अनमॅरिड लोक मॅरिडला आणि मॅरिड लोक अनमॅरिडला. इतक्या वर्षांनी जुनी गर्लफ्रेंड मुलाबरोबर घरी आली आणि जाता जाता अत्यंत प्रेमाने म्हणाली, मोठा मुलगा अगदी तुझ्यावर गेलाय. माझी तर जाम फाटली राव. पप्पा: बाळा दूध पी. शेरू: नको. पप्पा: बाळा ज्यूस पिणार का? शेरू: नको. पप्पा: अगदी आईवरच गेलाय, रक्तच पिईल वाटतं. आई तिथेच होती, तिला काही राहवलं नाही आणि ती म्हणाली, आई, बाळा ॲपल खा. शेरू: नको. आई: बाळा एक मँगो तरी खा. शेरू: नको. आई: अगदी बापावरच. आयुष्यात सर्व काही कळते यार, पण 500 रुपयाची नोट मोडल्यावर कुठे जाते हेच मात्र कळत नाही. नवरा: सगळे तयार झाले, पण 2 तास झाले, तुझे 5च मिनिट काही संपले नाहीत. बायको: एकदा सांगितलं ना 5 मिनिटात तयार होत आहे, मग अर्ध्या अर्ध्या तासाला सारखं विचारायची काय गरज आहे? आई वडिलांच्या कर्माचे फळ फक्त मुलांनाच भोगावे लागत नाही, तर जावयालाही भोगावे लागते. काही लोक बायको भेटत नाही म्हणून परेशान आहेत. काही लोक पसंतीची बायको भेटत नाही म्हणून परेशान आहेत. आणि काही लोक बायको भेटली पण ती पसंत नाही म्हणून परेशान आहेत. सर्व परेशान आहेत, पण सर्वांना बायकोच पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या घरचे सुट्टीच्या दिवशी 10 वाजेपर्यंत झोपून देत असतील तर तुमची सॅलरी चांगली आहे किंवा त्यांना तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. तासभर गप्पा मारून झाल्यावर नातेवाईकांनी तुम्हाला विचारलं की चहा घेणार की कॉफी, तर समजून घ्या तुम्हाला निघा असे सांगितले जात आहे. मुलामुलीची कुंडली पाहून ब्राह्मण काका म्हणाले की 36च्या 36 गुण जुळतात. पण मुलांच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला आणि ते उठून जाऊ लागले. तेव्हा मुलीचे वडील म्हणाले, काय झाले, सगळे गुण जुळतात ना, यापेक्षा चांगली जोडी असूच शकत नाही. मुलाचे वडील म्हणाले, मानलं की आमचा मुलगा लफंगा आहे, मग सून पण लफंगीच करावी का? बायको: अहो, प्रेम आंधळं असतं तर मग लग्न म्हणजे काय? नवरा: लग्न म्हणजे डोळ्यांचे ऑपरेशन, जे सगळ्यांचे डोळे उघडते.
एका सर्व्हेनुसार दिवसेंदिवस साधूंची संख्या वाढायला लागली आहे. कृपया आपल्या नवऱ्यांवर प्रेम करा, त्यांना छळू नका. बायको: अहो, ज्यावेळी मी जन्माला आले त्यावेळी 25 तोफा चालवण्यात आल्या. नवरा: कमाल आहे बुवा, सगळ्यांचाच नेम कसा काय चुकला? अहो, आज वातावरण किती सुंदर आहे. असं काहीतरी बोला ना की माझे पाय जमिनीवरच राहिले नाही पाहिजेत. नवरा: जानू, तू फाशी घे. बायको: अहो, ज्यावेळी तुम्ही मला पाहायला आले होते तेव्हा तुम्हाला सगळ्यांनी विचारलं होतं की तुम्हाला भोपळा आवडतो का, तर तुम्ही त्यावेळी हो म्हणाले होते. पण आता मला का म्हणता मी तुम्हाला आवडत नाही म्हणून? नवरा: तेव्हा मला वाटलं की ते भोपळ्याच्या भाजीबद्दल बोलत आहेत, तुझ्याबद्दल नाही. बायको: अहो, या पुस्तकात असे लिहिले आहे की नवरा बायको मरून स्वर्गात गेले की तिथे एकमेकांच्या जवळ त्यांना फिरकू पण देत नाहीत. नवरा: अगं, म्हणूनच त्याला स्वर्ग म्हणतात. म्हातारा: अगं, शाळेत असताना तू किती छान दिसायची, जशी की एखादी हिरोईन. म्हातारी: टकल्या, अरे मूळच्या शाळेत असताना हे सांगायला तुला रोग आला होता का? उगाच तुला हो म्हणाले. एक काळ असा होता की लोक प्रेमात पडून अमर व्हायचे. नंतर लोक प्रेमात आंधळे होऊ लागले. आणि आता तर लोक प्रेमात तोत्रे पण बोलू लागले. अले अले माझ्या सोन्या. मंगू मिनीस्कर्ट घालणाऱ्या मॉडर्न रीनाला म्हणतो: अगं, मी तुला फेसबुकवर, इन्स्टावर शोधतोय, तू मला कुठेच दिसत नाहीस. रीना: मला माहीतच होतं की तू मला शोधशील, म्हणूनच तुला अगोदरच शोधून तुला मी ब्लॉक केले. घरातलं काम करून वैतागलेली मुलगी म्हणते: प्रेम केलं नसतं तर परवडलं असतं, निदान लग्न करून भांडी तर घासावी लागली नसती. मंडळी, असेच नवीन भन्नाट विनोद ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप जणांमध्ये शेअर करा. धन्यवाद.